मंडळी, आज पुन्हा एकदा आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत। तर रेग्युलरच आहे तसं म्हणायला देखील काही हरकत नाही, पण भन्नाट अशी जी आहे तर ती रेसिपी आजची होणार आहे। तर स्पेशल असं चिकन जे आहे तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हे चिकन जे आहे तर ते स्वच्छ असं 2 ते 3 वेळा जे आहे तर ते आपल्याला पाण्याने घ्यायचं आहे धुवून। तर तुम्ही या पद्धतीने जर कधी केलं नसेल तर एकदा जरूर ट्राय करून बघा आणि कशी रेसिपी होते ते मला कमेंट्समध्ये सांगायला देखील अजिबात विसरू नका। तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा आवर्जून सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन छान आणि मस्त भन्नाट रेसिपी आणि आपल्या डेलीचे रोजचे व्लॉग किंवा मग ट्रॅव्हलिंग ज्या किचन टिप्स आहेत तर त्या भरपूर असे जे आहे तर ते तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटतील किंवा तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकाल यासाठी। सो चला तर आता बाकीच्या सगळ्या गप्पा ज्या आहेत त्या बाजूला ठेवून छान अशी आपण चिकनच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर आपण हळद आणि मीठ जे आहे तर ते त्याच्यात अंदाजाने किंवा चवीप्रमाणे म्हणायला देखील काही हरकत नाही तर ते टाकून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर अशा पद्धतीने जे आहे तर ते चिकन आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, की जेणेकरून की सगळीकडे मीठ आणि हळद जी आहे तर ती लागली जाईल यासाठी। आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवून जे आहे तर ते गॅसवरती मीडियम किंवा लो फ्लेम म्हणायला देखील काही हरकत नाही, तर जोपर्यंत त्याला पाणी सुटत नाही तर तोपर्यंत आपल्याला मीडियम किंवा मग लो फ्लेमवर जे आहे तर ते हे चिकन घ्यायचं आहे शिजवून। तर इथे बघा मी आता घेतलेलं आहे चिकन जे आहे आपलं तर ते गॅसवर ठेवून। तर इथे बघा लो फ्लेमवर होतं तर बऱ्यापैकी जे आहे तर ते चिकनला पाणी सुटलेलं आहे। आणि त्यानंतर मी आता त्याच्यावरती छान असं झाकण ठेवून जे आहे तर ते 5 ते 10 मिनिट तशाच पद्धतीने ठेवलं होतं, न काही हलवता किंवा काही करता। तर छान प्रकारे आता त्याला जे पाणी आहे तर ते सुटलेलं आहे, की जेणेकरून ते खाली लागू नये यासाठी। तर या स्टेजला तुम्ही ह्याची जी फ्लेम आहे तर ते मीडियमवरतीच ठेवायची आहे चिकन शिजवताना, कारण आपण जे आहे ह्यावेळेस वरती डिशमध्ये किंवा भांड्यात जे आहे तर ते पाणी ठेवलेलं नाही यासाठी। तर अशाच पद्धतीने आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। तर त्यानंतर बघा तव्यामध्ये जो आहे तर तो मसाला भाजलेला आहे। या ठिकाणी एक घेतला होता मीडियम साईजचा कांदा, 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या आणि 1 ते 1.5 इंच जे आहे तर ते आलं घेतलं होतं आणि खोबरं जे आहे तर ते नंतर भाजून घेतलेलं। तर या ठिकाणी बघा मी यामध्ये टाकलेले आहे चणा डाळ। तर जी भाजलेली चणा डाळ येते दुकानामध्ये तर ती टाकायची आहे। तर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकली तरी काय हरकत नाही। तर एकदा चिकन जे आहे तर ते कढईमध्ये शिजवून बघा, कारण कुकरमध्ये जर शिजवलं तर खूप सारा त्याचा गाळ होतो। तर त्यानंतर मग अशी जे वाटण दाखवलं तर त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून मी आता छानपैकी जे आहे तर ते आपलं वाटण जे आहे तर ते करून घेतलेलं आणि कढई जे आहे तर ते 2 चमचे अंदाजे तेल टाकून छान असा आपण आता मसाला जो आहे आपला तर तो भाजून घेणार आहोत किंवा मिक्स करून म्हणायला देखील काय हरकत नाही। तर हे भाजून झाल्यानंतर याच्यानंतर तुम्ही जे आहे तर ते यामध्ये कोणकोणते मसाले ॲड करायचे आहेत बघा। तर तुम्ही घरगुती जो काही तुमचा मसाला वापरता तो किंवा कांदा लसूण मसाला जरी यामध्ये टाकला तरी काय हरकत नाही। तर बघा आपण हे जे वाटण आहे तर ते छान प्रकारे तेल सुटेपर्यंत जे आहे तर ते घेतलेलं आहे परतून। तर त्यानंतर थोडीशी मी टाकणार आहे हळद, आणि आपण चिकनला अगोदरच लावलेली आहे तर त्यामुळे यामध्ये जे आहे तर ती थोडीशी चिमूटभर म्हणायला देखील काय हरकत नाही। आणि त्यानंतर मी आता यामध्ये टाकलेला आहे तो घरगुती मसाला, आणि तुम्ही कलरसाठी तांबडं तिखट किंवा मिरची पावडर जी येते तर ते सुद्धा टाकू शकता। नॉर्मली मिरची पावडरलाच तांबडं तिखट बोलतात, पण ते जे आहे तर ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता किंवा बेडगी मिरचीची जी पावडर आहे तर ती इझिली तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये भेटून जाईल। तर त्याने जे आहे तर ते कानवल्याला खूप छान तरी येते। तर त्यानंतर मी यामध्ये टाकलेला आहे गरम मसाला, म्हणजेच की मटन किंवा चिकन दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक मसाला टाकू शकता यामध्ये। आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। तर मीठ टाकताना बघा जपून टाकायचं आहे, कारण आपण चिकनला जे मॅरिनेट करून अगोदरच जे बॉईल करून घेतलेलं आहे तर त्यातसुद्धा चिकन टाकलेलं आहे तर ते मीठ टाकलेलं आहे। तर त्यामुळे त्याच्यात जे आहे तर ते थोडंसंच आणि अंदाजाने टाकून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने जो आहे तर तो मसाला छान असा भाजून झाला आहे। तर बघा नॉर्मली झाले काय तर त्यामध्ये टाकली होती डाळ, तर ती डाळ जी आहे तर ती खाली पटकन लागली जाते। तर त्यामुळे अशा पद्धतीने पटकन जो मसाला आहे तर तो मी घेतला होता भाजून। आणि आता आपण जे येलो कलरचं चिकन बॉईल करून घेतलेलं आहे तर ते आता आपण यामध्ये घेणार आहोत टाकून।
तर ते चिकन यामध्ये टाकून घेते ना, तर ते आपल्याला छान असं घ्यायचं आहे मिक्स करून. तर ह्या स्टेजला बघा तुम्ही यामध्ये गरम पाणी देखील ॲड करू शकता. आणि जर तुम्हाला अजूनच ग्रेव्ही हवी असेल तर गार पाणी जरी टाकलं तरी काय हरकत नाही. तर छानपैकी आता जे आहे मिक्स करून मी आता याची 1 किंवा 2-3 ज्या उकळ्या आहेत तर त्या बऱ्यापैकी काढून घेणार आहे भाजीच्या. तर तुम्हाला जर ग्रेव्ही करायची नसेल तर अशा पद्धतीने देखील तुम्ही ठेवू शकता. छान असं आपण सुक्कं चिकन जसं म्हणतो तर त्या टाईपमध्ये सुद्धा झालेलं आहे. तर असं सुद्धा तुम्ही करू शकता. आणि अशी जर रेसिपी तुम्ही कधी केली नसेल तर एकदा आवर्जून करून बघा आणि खाऊनसुद्धा बघा. खूप छान लागतं अशा पद्धतीचं जर चिकन आहे ते. तर यामध्ये बघा मी आता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तर तेवढ्या क्वांटिटीनुसार तुम्ही यामध्ये टाकायचं आहे ते पाणी. तर बऱ्यापैकी मी इथे आता पाणी जे आहे तर ते ॲड केलेलं आहे. आणि शिजल्यानंतर म्हणजेच की 10 ते 5 मिनटानंतर याच्यावरती तुम्ही जे आहे उकळी काढून घेतल्यानंतर छान अशी बारीक चिरलेली आपली कोथिंबीर आहे तर ती बुरबुरून जी आहे तर ती घ्यायची आहे. कारण कोथिंबीरचा वास जो आहे तर तो सगळा चिकनला लागला जातो आणि कालवणाची टेस्ट जी आहे तर ती खूप छान येते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगायला मला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की लगेच तुमच्यापर्यंत पोचलं जाईल. सो चला, गरमागरम आपलं जे स्पेशल असं घरगुती चिकन आहे तर ते झालेलं आहे तयार. सो या आता तुम्ही पण मस्तपैकी त्याचा जो आस्वाद आहे तो घ्यायला किंवा एन्जॉय करायला असं म्हणायला देखील काही हरकत नाही. सो चला, भेटूया पुढच्या पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत